कोल्हापूर शहर आणि उपनगरातील काही रस्त्यांची अत्यंत भीषण अवस्था आहे। त्यामुळे या रस्त्यावरून जाणं म्हणजे रस्ता नव्हे तर नागरिकांच्या खस्ता अशी परिस्थिती असते। उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरापासून पुढे गेल्यानंतर शिंगणापूर नाक्यापासून लक्षतीर्थकडे एक रस्ता जातो। या रस्त्याचा बहुतांश भाग प्रचंड उखडलेला आहे। वास्तविक दररोज या रस्त्यावरून प्रचंड वर्दळ असते। दोन्ही बाजूला शेती असलेल्या या रस्त्याची अवस्था एखाद्या पाणंद रस्त्यासारखीच झाली आहे। प्रचंड खड्डे, त्याची आता बनलेली डबकी, रस्त्यावर आलेली खडी यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी चालक महापालिकेचा उद्धार करतात। शिंगणापूर नाका ते लक्षतीर्थ पर्यंतच्या रस्त्याकडे महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे। शहर आणि उपनगरातील काही रस्त्यांची अजूनही अत्यंत वाईट अवस्था आहे। असाच आणखी एक रस्ता आज आम्ही दाखवणार आहोत। रस्ता नव्हे नागरिकांच्या खस्ता या वृत्तमालिकेत उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरापासून पुढे शिंगणापूर नाका ते लक्षतीर्थ या रस्त्यावर किडी काडी मंदिर आहे। वर्षभर या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते। महापूर आला की हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो, पण एरवी सुद्धा या रस्त्याच्या नशिबी देखभाल दुरुस्ती नाही। प्रचंड खड्डे असा हा रस्ता वाहनधारकांच्या सहनशीलतेची परीक्षा बघतो। शिंगणापूर नाका ते लक्षतीर्थ व्हाया हनुमंतवाडी या रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत, त्यामुळे या रस्त्याला लेवलच नाहीये। खड्डेमय रस्त्यावर खडी वर आली असून शेकडो डबकी बनली आहेत, त्यावरून गाडी चालवताना कसरतच करावी लागते। दोन्ही बाजूला शेती असलेल्या या रस्त्याची गेल्या 8 वर्षात दुरुस्ती झालेली नाही। रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग असून संपूर्ण रस्ता खड्डेमय झालाय। सध्याच्या पावसात या रस्त्यावरून जाताना चिखलातून वाट काढावी लागते। एखाद्या ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यासारखी इथली अवस्था आहे। महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या उत्तरेश्वर पेठेपासून शिंगणापूर नाका या रस्त्याला कोणी वालीच नाही, त्यामुळे हजारो नागरिक रोज महापालिकेच्या नावानं खडे फोडतात, पण महापालिका अधिकाऱ्यांना त्याचं सोयरसूतक नाही। या रस्त्याची अवस्था इतकी भीषण आणि गंभीर आहे की पावलागणिक खड्डे आणि अंदाज न येणारी भली मोठी डबकी यामुळे गाडी सतत आदळत असते। साहजिकच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात महापालिकेच्या कारभाराबद्दल प्रचंड नाराजी आणि संतापाची भावना आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा या रस्त्यावरून प्रवास करावा आणि त्यानंतर आपण खरोखर आपल्या कामाला या शहरातील नागरिकांना न्याय देतोय का याचा प्रामाणिकपणे विचार करावा। पण सध्या तरी शिंगणापूर नाका ते लक्षतीर्थ पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था पाहवत नाही।